खाली त्या अडचणीवर तोडगा 100% काढण्याचा प्रयत्न इथं करणार आहोत। आणि सगळ्यात मोठी ताकद जर कुठली असेल ती म्हणजे अधिवेशनाची ताकद असते। आमदार म्हणून जी तुम्ही संदीप भैयांना इथं दिली, माझ्या मतदारसंघातली माझी मायबाप जनतेने मला तिथं ताकद दिली आणि मग ह्या ताकदीचा योग्य वापर हा आमच्यासाठी न करता हा आपल्या सर्वांसाठी करण्याचा प्रयत्न आणि मानस आमच्या सगळ्यांचा आहे। जाता जाता एवढंच सांगतो, स्वर्गवासी वसंतराव नाईक साहेबांनी आपल्या समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आणि फक्त तुमच्या आपल्या समाजासाठी केलं असं नाही, अनेक इतर समाजासाठी केलं। आमच्या सगळ्यांचं असं मत आहे, जसं बार्टी आहे, महाज्योती आहे, सारथी आहे मराठा समाजासाठी, तसंच आपल्या समाजासाठी सुद्धा वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने आपल्याला जर काय काढता आलं ज्याच्यामुळे आपल्या मुलामुलींना स्कॉलरशिपला खूप मोठ्या प्रमाणात निधी हा सरकारकडनं मिळेल, यासाठी या अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दा हा मांडणार आहे। एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो। संदीप भैया माझे मित्र आहेत, आजारी असताना सुद्धा आज या ठिकाणी ते आले आणि आपल्या या यात्रेमध्ये सहभागी झाले। आपण सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या लांब चालून सुद्धा शेवटपर्यंत टिकलात, याच्यावरूनच कळतं की मराठी अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणूस या सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवून तुम्ही संघर्ष करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। तसंच जसं सेवालाल महाराजांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष केला होता, त्यांच्याकडे सैनिक कमी असताना सुद्धा बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढण्याची क्षमता आणि विचार त्यांनी केला आणि तिथं विजय सुद्धा त्यांनी करून दाखवला। जसा संघर्ष त्यांनी केला तसा संघर्ष हा आपल्या चांगल्या विचारासाठी आपल्या सर्वांना करायचा आहे। एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो। येता येता एका कार्यकर्त्याने मला सांगितलं की जेव्हा संदीप भैया इलेक्शनमध्ये उभे होते त्यांच्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक काहीतरी वाक्य हे केलं होतं, ते काय होतं? कहो दिल से, कहो दिल से। एवढंच या ठिकाणी सांगतो। आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिला त्यासाठी आभार व्यक्त करतो। तुमच्या सर्वांचे हक्काचे मुद्दे आम्ही दोन युवा कार्यकर्ते हे अधिवेशनामध्ये मांडू असा शब्द या ठिकाणी देतो थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय